नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आखाडे सर आज तुम्हाला JEE एक्झाम आणि MST CET PCM एक्झाम या एक्झाममधील फरक सांगणार आहे। JEE ही परीक्षा 11वी व 12वी CBSE बोर्ड आधारित अभ्यासक्रमावरती घेतली जाते। याशिवाय MST CET PCM ही एक्झाम 11वी व 12वी महाराष्ट्र स्टेट बोर्ड अभ्यासक्रम याच्यावरती आधारित घेतली जाते। यामध्ये जनरली 11वीचा अभ्यासक्रम हा 20% व 12वीचा अभ्यासक्रम हा 80% अशा पद्धतीने विचारण्यात येतो। JEE एक्झाममध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या 3 विषयांवरती आधारित प्रत्येकी 25-25 असे 75 प्रश्न फायनल एक्झाममध्ये विचारले जातात। JEE एक्झाममध्ये प्रत्येक प्रश्न हा 4 मार्काला विचारला जातो। फिजिक्स 25 प्रश्न 100 मार्क्स, केमिस्ट्री 25 प्रश्न 100 मार्क्स व मॅथ्स 25 प्रश्न 100 मार्क्स या पद्धतीने 75 प्रश्न 300 मार्कांची JEE मेन्सची एक्झाम घेतली जाते। यासोबत MST CET एक्झाम PCM मध्येही फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या विषयांवरती आधारित प्रत्येकी 50-50-50 असे टोटल 150 प्रश्न विचारले जातात। पैकी फिजिक्स 1 प्रश्न 1 मार्क, केमिस्ट्री 1 प्रश्न 1 मार्क, परंतु मॅथ्स 1 प्रश्न 2 मार्क या पद्धतीने फिजिक्स केमिस्ट्री दोन्हीचे मिळून 100 मार्क्स आणि मॅथ्सचे मिळून 100 मार्क्स या पद्धतीने 150 प्रश्न 200 मार्कांसाठी MST CET PCM ही एक्झाम घेतली जाते। या दोन्ही एक्झाम कम्प्युटर बेस्ड होतात, म्हणजे त्यालाच आपण CBT एक्झाम म्हणतो। या दोन्ही एक्झाम मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात। CET मध्ये ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात, म्हणजे एक प्रश्न आणि त्याला 4 पर्याय दिलेले असतात। विद्यार्थ्यांना या एक्झामसाठी 3 तासाचा वेळ दिलेला असतो। 3 तासाच्या वेळामध्ये जास्तीत जास्त बरोबर उत्तर विद्यार्थ्यांनी शोधायचे असतात। MST CET एक्झाममध्ये कोणत्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असत नाही, परंतु JEE मेन्स एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असते। निगेटिव्ह मार्किंग सिस्टममध्ये जर एक प्रश्न बरोबर आला 4 मार्क्स मिळतात, जर एक प्रश्न चुकला तर मिळालेल्या मार्कांमधून 1 मार्क वजा केला जातो। या पद्धतीने ही JEEची एक्झाम्स आहे ते एक्झाम आहे। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, JEEची एक्झाम पेपरमध्ये गेल्यानंतर एक्झामचे क्वेश्चन सॉल्व करत असताना इतके प्रश्न सोडवा ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला परफेक्ट 100% माहीत असतील असे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा। MST CET PCM एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर क्वेश्चन सोडवत असताना 150 पैकी 150 प्रश्न सोडवणे हे तुम्हाला अपरिहार्य आहे, कारण या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाही आहे। धन्यवाद।